आता आपण सुप्याच्या अलीकडे जो छोटा घाट लागतो त्या घाटामध्ये आहोत आणि तुम्ही गाडीचं ॲव्हरेज स्पीड बघू शकता की म्हणजे एवढं असं जाणवलं नाही तुम्हाला की गाडी इलेक्ट्रिक आहे, पॉवर कमी पडते, असं काहीच वाटत नाही तुम्हाला. नमस्कार मंडळी, मी विजय तुमचं पुन्हा स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. पहिलं तर आपण वाकडेवाडी स्टँडला जाऊया, कारण 11 वाजताची बस आहे माझी. आता प्रवास इथंच सुरू व्हायचा आणि इथंच संपायचा. पहिलं तर स्टँडला जाऊया, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण तिथं बोलूया. आणि आज खूप खास प्रवास करणार आहे, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. काही कारणामुळे बस मी मध्येच सोडलेली आहे, कारण की आपल्याला वाकडेवाडीवरनं ती बस मिळणं गरजेचं आहे. 11चा टायमिंग आहे बसचा, त्याच्यामुळे बसमधनं उतरून मी रिक्षामध्ये बसलेलं आहे. ब्लॉगिंगसाठी काय काय करावं लागतं, बसमध्ये रिक्षा. तर बस सोडून ऑटोमध्ये आल्यामुळे जरासा वेळ भेटला आहे आपल्याला. बघूया आता स्टँडमध्ये जाऊया आणि बस बघूया लागली का. शिवाय बस लागणार आहे ना 11ची? लागली 11 वाजता आहे ना, 9:30 आणि आता 2. तर बसचा टायमिंग चेंज झालेला आहे. 11चा बसचा टायमिंग होता तो 2 वाजता झालेला आहे. थोडीफार चौकशी केली मी मेन ऑफिसमध्ये, तर त्यांनी मला असं सांगितलं आहे की सध्या 2 गाड्या आहे आपल्याकडे, म्हणजे एक नगर डिव्हिजनची, नगर विभागाची आणि एक पुणे विभागाची. तर अशा 2 गाड्या सध्या रन करतात आहेत. आता पुण्यावरनं एक गाडी निघते, ती नगरला जाते, आणि नगरवरनं त्याच वेळेस निघालेली असते, ती पुण्याला येते. तर असा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे रिझर्वेशनचा टायमिंग किंवा बसचा टायमिंग चेंज होऊ शकतो. आपण वाट बघूया, कारण आज तर ब्लॉग बनवायचाच आहे. शेवटी खूप ट्राय केलं आहे मी. आज काय संधी सोडायची नाही आहे, कारण मूड बनवण्यासाठी मी खूप काही केलेलं आहे, ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच. तर खूप दिवसानंतर बघतोय वाकडेवाडी बस स्टँड. ज्या बसने आपण प्रवास केला होता पुणे ते परतूर, स्लीपर बस होती, पण ती बस सध्या बंद झालेली आहे. त्याच्याऐवजी विटाई सुरू झालेली त्या रूटला. तुम्ही बघू शकता इथं ही आहे पुणे परतूर, आणि साधी बस सुरू झालेली आहे. बराच वेळ झालं मी अजून इकडं वाकडेवाडीलाच आहे. जवळपास 11 वाजता आलो आहे मी, आणि आत्ता वाजलेत 3:30. एकदा 2चं टायमिंग सांगते ते, एकदा 3चं सांगते ते, एकदा 3:30, एकदा 4. नक्की काय चाललं आहे मला समजत नाही आहे. बघूया, अजून एक अर्धा तास वाट बघूया. जर आली तर ठीक, नाहीतर मग नेक्स्ट टाईम मला वाटतं ब्लॉग बनवावं लागेल, कारण की किती वेळ वाट बघायची. फायनली ज्या गाडीची आपण एवढ्या वेळ प्रतीक्षा केली ती गाडी आलेली आहे. एक जून 1948 रोजी STची पहिली बस धावली, ती पुणे अहमदनगर रोडवरती. आणि STने हे अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण केले आहे, आणि त्यानिमित्ताने ही जी गाडी आहे इलेक्ट्रिक गाडी, ही पुणे अहमदनगर रस्त्यावरतीच पहिली सुरुवात केलेली आहे. तर आज आपण ह्या बसचा प्रवास करणार आहोत आणि अनुभव घेणार आहोत. एवढं काय आहे, गाडीला गेअर नाही, इंजन नाही, डिझेलचं टेन्शन नाही, पेट्रोलचं टेन्शन नाही, गेअर सिस्टीम नाही आहे. तर जी बेसिक गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे होती ती आपल्याला मिळाली. म्हणजे एका चार्जमध्ये गाडी पुण्यावरून नगरला जाते आणि नगरवरून पुण्याला येते. तर ही थोडीशी आपण इथं माहिती घेतलेली. प्रवासामध्ये आणखी माहिती आपण घेणारच आहोत, आणि पूर्ण अनुभव तुम्हाला ह्या गाडीचा आज मिळणार आहे माझ्याबरोबर. बरेच दिवस झाले ब्लॉग नव्हता, पण ह्या गाडीच्या निमित्ताने तुम्हाला आता प्रवास आपले पाहायला मिळणार आहेत. गाडीला सुटायला वेळ आहे, तोपर्यंत सुविधा काय आहे ते आपण जाणून घेऊया. पहिली तर तुम्ही पाहू शकता की शेवटचं सीटसुद्धा पुशबॅक आहे. इथं एअर फ्लो दिलेले आहेत, CCTV कॅमेरा आहे, अजून फूट रेस्ट आहे, वॉटर बॉटलसाठी आहे. इथं तुम्ही पाहू शकता, इथं इमर्जन्सी, इथं रीडिंग लॅम्प, ACचा फ्लो आहे इथं, आणि साऊंड आहे. आणि तुम्ही आरामदायीपणे असा प्रवास करू शकता. आणि फुल स्क्रीन असा विंडो आहे.
प्रवासाबरोबरच तुम्हाला बाहेरचे दृश्यसुद्धा एन्जॉय करता येणार आहे. इथे चार्जिंगसाठी तुम्हाला पॉईंट दिलेला आहे डबल. तर ह्या गोष्टी अशा आहेत. फुल्ली ऑटोमॅटिक आहे गाडी, त्याला गेअर नाही आहे, काय नाही. तुम्ही इथे पाहू शकता की ड्राईव्ह, न्यूट्रल, रिव्हर्स आणि इथे स्कायवे सिम्बॉल आणि इथं तुम्हाला एअर क्वालिटीचं सुद्धा तुम्हाला इथं टेम्परेचर वगैरे सर्व पाहिजे. इमर्जन्सी बटन्स आहेत आणि इथं तुम्हाला टायमिंगसाठी सुद्धा दिलेलं आहे. आता किती वाजले? 4 वाजले आहेत. तुम्ही जाऊ शकता. सायरन तुला ड्रायव्हरला झोपाली तर येते. डिस्टन्सच्या ऑटोमॅटिक आहे. अलार्म देत आहे किलोमीटरच्या ड्रायव्हरसाठी. झोप लागली किंवा लक्ष नसेल म्हणजे ऑटोमॅटिक सेन्सर वाजणार. तुला कळेल इथे जाताना. इकडे आरशात जरी बघितलं तरी आवाज. तुम्ही पाहू शकता की जर प्रवाशांना सूचना द्यायची असेल तर इथं तुम्हाला एस टीमध्ये फुल प्रगत अशी सिस्टीम बस आपल्याला पाहायला मिळणार आहे. जाणूया अजून गोष्टी काही जाणूया आपण प्रवासादरम्यान. आता शिकत सुरुवात आहे, अजून तर आपल्याला प्रवास करायचा आहे. एका बटनावरती गाडी आता मागे रिव्हर्स आहे. कॅमेरा पण आहे, इथं दिसतो सगळं. कॅमेरा पण दिलेला आहे. 4.5 किलोमीटरवर गाडी देते, आवाज देते. अच्छा. बसविषयी बरीचशी माहिती तर आपल्याला इथंच भेटलेली आहे. तर आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया. एक 5 मिनिटामध्ये आता गाडी निघणार आहे. जवळपास आपण 11 वाजता आलेलो 11 वाजता आलेलो आहे आणि आता गाडी 4:30ला मला भेटलेली. म्हणजे किती वेळ मी वाट बघितली तुम्ही बघू शकता. तर चला सुरुवात करूया आपल्या प्रवासाला नवीन शिवाई बरोबर. पिकअप आहे. एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की गाडीमध्ये तुम्हाला आवाज अजिबात येणार नाही आहे. बाहेरचा तर येतच नाही, जो काय गाडीमध्ये आवाज आहे तोच आवाज तुम्हाला फक्त ऐकायला मिळेल, बाकी एकदम नाही आहे. तुम्ही जेव्हा स्वतः गाडीमध्ये बसताल आणि तो फील घ्याल तेव्हा तुम्हाला समजेल की ही गाडी काय आहे. रांजणगावमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही इथं टाईम बघू शकता. रांजणगावमध्ये याचं टायमिंग आहे 5:45. हे इकडं मंदिर. जर तुम्ही रात्रीचा प्रवास करताय बसमध्ये तर तुम्हाला एक ऑप्शन पण आहे या नवीन बसमध्ये की असा पडदावरती करून इथे अडकू शकता. समोरचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. पुढचे फ्लॅश तुमच्या डोळ्यावर अजिबात येणार नाही. गाडी एकदम टॉप स्पीडमध्ये चाललेली आहे. गाडी सध्या आता फुल स्पीडमध्ये, पण तुम्हाला आवाज येतो का नाही माहीत नाही मला, पण आवाज अजिबात नाही आहे गाडीचा. एक 10-15 मिनिटासाठी ब्रेक. वर्किंग नाही त्याच्यामुळं. या बसचं तिकीट जर आहे साधारण 270 रुपये. हेच जर तुम्ही साध्या बसने प्रवास केला म्हणजे लालपरीने तर तुम्हाला तिकीट दर साधारण 180 ते 90 दरम्यान पडतो. शिवशाहीचा तिकीट दर आहे 310 रुपये शिवशाहीचा बसचा तिकीट दर आहे आणि शिवनेरीचा 370च्या आसपास तिकीट दर आहे. आणि एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या गाडीचं की तुम्हाला जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी सवलत आहे. म्हणजे तुम्ही अर्ध तिकीट काढू शकता. 4 दिवसांचा पास ह्या गाडीला चालत नाही. अशी पण न्यूज आहे की कदाचित ही विनावाहक विना थांबा पण होऊ शकते. चला थोडा चहा वगैरे घेऊया.
हा प्रवास करण्याच्या मागचं मेन कारण म्हणजे हा पास पाहू शकता तुम्ही. पासची तारीख आहे 12 ते 15. कालच ह्या पासची डेट संपली. बरेच दिवस झाले, जवळजवळ 3-4 महिने झाले मी प्रवास केला नव्हता आणि कॅमेरा पण घेतलेला बॅगेमध्ये, पण मी ब्लॉग बनवला नाही. मी प्रवास केला. मी पुण्यावरून म्हणजे स्वारगेटवरून अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटवरनं मुंबईला गेलो, मुंबईवरनं चिपळूण वगैरे कोल्हापूर सगळं फिरलो मी. आणि जो मेन पॉईंट होता तो आता मी एखादी क्लिप तुम्हाला दाखवेल असेल माझी तर दाखवेल मी तुम्हाला. ती बोरिवली मलकापूर गाडी होती, त्या गाडीमध्ये बसलेलो मी आणि महाडच्या पुढे बहुतेक का अलीकडे घाट आहे, तो एवढा भारी सीन होता ना, एकदम मन एकदम प्रसन्न झालं. त्यामुळे ब्लॉग बनवायला सुरुवात केली. खरं कारण म्हणजे हेच होतं, ब्रेक वगैरे झाला आहे, म्हणजे चहा वगैरे झाला आहे माझा. आपण सुप्याच्या अलीकडे आहोत. इथून साधारण सुपा फक्त 12 ते 13 किलोमीटर आहे. इथून पुढे अहमदनगर 25 किलोमीटर. जरासं मी लेट झालो, बहुतेक 10ची गाडी होती, पण टायमिंग मला 11चा वाटला, म्हणजे 11चा दिसत होता तिथं रिझर्वेशनच्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे नाहीतर ती गाडी अगोदरच 10 वाजताच निघालेली आणि मी 11ला पोहोचलो स्टँडला. तर असा थोडासा डिफरन्स झाला. जर तुम्हाला ह्या बसने प्रवास करायचा असेल तर एकदा टाईम टेबल व्यवस्थित बघा, की एवढे दिवस मी ब्लॉग बनवतो, परत मध्येच गायब होतो, परत येतो, असं का चालले. मी फक्त यूट्यूबकडेच लक्ष देऊ शकत नाही, दुसऱ्या पण गोष्टीत मला करण्यासाठी त्याच्याकडे पण मला वेळ द्यावा लागतो. त्याच्यामुळे मला जमत नव्हतं. तुम्ही माझ्याकडनं अपेक्षा ठेवू शकता की कमीत कमी महिन्यातनं 1-2 व्हिडिओ तरी मी नक्कीच इथून पुढे कन्फर्म टाकू शकतो. तर एवढी अपेक्षा तुम्ही ठेवू शकता. आपली इकडं शिवाई आणि आत्ता इकडं आली रावेरवरून आलेली, रावेर पुणे, भुसावळ, जळगाव, औरंगाबाद. चला निघूया, आपला टाईम झाला. सगळे आपले सबस्क्रायबर्स भेटलेले आहेत आपल्याला इथं. काय करा राहुल दादा. चला, तुम्हाला अगोदर मी सांगितलं असेल की गाडीमध्ये तुम्ही जर अगोदरच्या बसमध्ये पाहिलं असेल, शिवनेरीमध्ये म्हणा किंवा शिवनेरीमध्येच, की तुम्हाला इथं गिअर असतो असा, कमीत कमी ड्राईव्ह न्यूट्रल वगैरे असतं. पण तुम्ही इथं पाहू शकता की ऑप्शन्समध्ये फक्त बटन्स आहेत, सगळे बटनवरती सगळं खेळ आहे, बाकी काय नाही. आणि इथं तुम्हाला सगळं दिसतंय डिटेल्समध्ये की गाडीमध्ये चार्जिंग किती राहिलेली, गाडी किती ॲव्हरेज देते, कुठपर्यंत जाते, न्यूट्रल वगैरे सगळं दिसतं ह्याच्यामध्ये. म्हणजे किती ह्याच्यामध्ये जाणार ते पण दिसतं. अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी कॅबिनमध्ये बसलो आहे, बोललो आहे, तर तुम्हाला आवाज अजिबात आला नसेल. पण आत्ता मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आवाज येतो आहे का नाही. अशीच इलेक्ट्रिक बस आल्या तर मी कॅबिनमध्ये बसलो, मागे बसलो, काय एकच होणार आहे. इथं बसून तुम्हाला व्ह्यू पण भेटेल आणि पुढे आवाजसुद्धा माझा ऐकलेला, मी काय बोलतो ते सुद्धा तुम्हाला समजेल. तर जर येत असेल तर कमेंट करून नक्की सांग की हां तुझा आवाज एकदम स्पष्ट ऐकायला येतो आहे मला. इकडे आपल्याला शिवशाहीने ओव्हरटेक केला आहे. पॉवरला काही स्पोर्ट मोड वगैरे असं काही नाही ना, फक्त ड्राईव्ह मोडमध्येच. ड्राईव्ह मोडमध्ये पॉवर मोड आहे जर वाटलं आपल्याला. तर आता आपण सुप्याच्या अलीकडे जो छोटा घाट लागतो त्या घाटामध्ये आहोत आणि तुम्ही गाडीचं ॲव्हरेज स्पीड बघू शकता की म्हणजे एवढं असं जाणवणार नाही तुम्हाला की गाडी इलेक्ट्रिक आहे, पॉवर कमी पडते, असं काहीच वाटणार नाही तुम्हाला. आता मी बसलोय गाडीमध्ये म्हणून मला माहिती, मला समजतंय. तुम्ही जेव्हा प्रवास करताल तेव्हा तुम्हाला समजेल. ही गाड्या तिकडून ओव्हरटेक करतात आहेत. आता पॉवर कळेल आपल्याला गाडीची, ती पिकअप घेते का. हो 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 हो, जबरदस्त, एकदम मस्त, एक नंबर. असं जाणवलं नाही की गाडी पॉवर कमी झाली गाडीची, एकदम अचानक पिकअप घ्यावा लागला गाडीला. आता इथे पण बघा तुम्ही, थोडंसं स्टॉप आला आहे, मला समजेल की गाडीचं स्पीड किती होतं आणि गाडी पिकअप कशी होते. गाडी एकदम झिरोवर, एकदम कडक. तर आता इथं दिसत असेल तुम्हाला, हा एकदम बॅक कॅमेरा आहे जो आपल्याला आता इथं समोर दिसतंय की मागणं कोणती गाडी येते, कोणते गाडी ओव्हरटेक करते, ते सगळे डिटेल तुम्हाला इथं ह्या कॅमेऱ्यामध्ये दिसतील. असेच 4 प्रकार आहेत, 4 म्हणजे सगळे. आता तुम्ही बघू शकता इथं जे आतमध्ये प्रवासी बसलेत त्यांच्यासाठी पण आहे. हा बॅक साईडचा कॅमेरा आहे, हा फ्रंट साईडचा कॅमेरा आहे आणि हा ड्रायव्हिंग सीट्सच्या समोरचा जो आहे म्हणजे किन्नर साईडचा कॅमेरा आहे आणि हा बॅक साईडचा. असे कॅमेरे सगळे दिसतात आहेत. म्हणजे पूर्ण गाडीचं जे कंट्रोल आहे, म्हणजे सांगायचं झालं तर
जे पूर्ण CCTV कंट्रोल आहे ते पूर्ण सगळं त्यांना चालकांना दिसतंय. तर अशा प्रकारे पूर्ण सुविधा दिलेली आहे गाडीमध्ये. नक्की या गाडीमध्ये प्रवास करा आणि सांगा तुम्हाला प्रवास कसा वाटतोय. कमेंट करा. तुम्ही जर अगोदर प्रवास केला असेल, मला ह्या गाडीविषयी काय आवडलं किंवा काय तुम्हाला आणखीन सुविधा अपग्रेड कराव्या लागतील असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर हे आपलं नेहमीचं हॉटेल गंगासागर. एक गोष्ट अजून सांगायची होती. जो पहिला रूट मी केला ब्लॉग, म्हणजे अगोदर मी ब्लॉग बनवलेला आहे, पण हा जो रूट आहे माझ्यासाठी खूप लकी आहे. कारण जो पहिला पुणे अहमदनगर मी जो ब्लॉग केला तो सीटर स्लीपर बसने केला, तो सुद्धा माझ्यासाठी खूप खास होता. कारण त्या व्हिडिओपासून मला व्ह्यूज यायला लागले. आणि त्यानंतर आता हा प्रवास आहे तो शिवायचा आहे. आणि हो आता काय होते ते सगळं तुमच्या हातात आहे. हां, फक्त व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर काय असेल ते तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही करायला विसरू नका. आता आपण टोल नाक्यापाशी आहोत नगरच्या जवळ. पण आता गाडी स्टार्ट आहे, पण तुम्हाला वाटतंय का गाडी चालू आहे म्हणून? बंद नाही आहे गाडी, चालू आहे. एक लाईक शिवायसाठी. सगळ्या गोष्टी मला वाटतं मी सांगितल्या आहेत तुम्हाला. फक्त एक गोष्ट राहिली ती म्हणजे इथं वरती LED आहे, एंटरटेनमेंटसाठी स्क्रीन आहे. पिक्चर वगैरे मूवी वगैरे तुम्ही बघू शकता. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता. बाकी गाडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण पोचलोय तारकपूर बस स्टँडला. आणि आता इथं गाडी एक दीड तास चार्जिंग होईल आणि त्यानंतर पुन्हा लगेच गाडी नगरवरून पुण्याच्या दिशेने जाईल. तर दादा गेले ती एंट्री करायला. आपण फक्त चार्जिंग स्टेशनपर्यंत जाणार आहोत. तुम्हाला चार्जिंग स्टेशन दाखवणार आहे मी. तर पुन्हा एकदा पाहून घ्या रिकामी बस. अशा प्रकारे आहे बस चालू. हे पूर्ण LED आहे इकडे. खूप छान दिसते स्पेस. एमर्जन्सी तर सगळीकडे आहेत आणि मागे पण आहे. तर असा प्रकार आहे सगळा. वरती लगेज स्पेस आहे तुमच्यासाठी. एसीचा फ्लो पण आहे आणि साऊंड पण आहे. आणि तुम्हाला LED दाखवला होता मी, तो LED इथे आहे. आता टाईम झाल्याबरोबर 7:35. आपण निघालेलो 4:30 वाजता. तर यांना पण उत्सुकता आहे बस कशी आहे काय पाहण्यासाठी आलेले आहेत, आहे का ना दादा? कशी वाटली बस तुम्हाला? मस्त आहे ना. आता मी प्रवास केला पण असं वाटलं नाही घाटामध्ये वगैरे कुठं की हां पॉवर कमी पडते वगैरे असं काय प्रॉब्लेम नाही आहे. एकदम मस्त आहे. हो. तर आता आपण आलेलो आहोत अहमदनगर पालिकापाशी. गाडी चार्जिंगसाठी रिव्हर्समध्ये चाललेली आहे आणि इथं चार्जिंगचं स्टेशन आहे बससाठी. आणि आता आपण बघत आहोत की गाडीची चार्जिंग कशी आहे, कशी सिस्टीम आहे तिथं. तुम्ही लोगो पाहू शकता आता गाडीचा फुल रेडमध्ये. स्कायवेल ही आहे अहमदनगर महानगरपालिका. आणि इथं पाहू शकतो नाही, इथं आहे चार्जिंगचं. आणि बंद आहे सध्या, वाटतं चालू करतील. चार्जिंग करण्यासाठी पहिली अगोदर गाडी पूर्ण बंद करायची आणि त्याच्यानंतर मग हे चार्जिंगचं चालू करायचं. पलीकडच्या साईडला आहे चार्जिंगचा पॉईंट. बघूया आपण कार्ड काय कार्ड असेल. कार्ड अच्छा. चालू करताना पण कार्डवरतीच चालू करायचं, बंद करताना पण कार्डवरती. म्हणजे चार्जिंगचं जर बसला लावत असाल तर हे कार्ड आहे, कार्डवरतीच चालू आणि कार्डवरतीच बंद करायचं. बंद. तर असा प्रकार आहे चार्जिंगचा. म्हणजे जेव्हा पहिलं रेड होतं आता ग्रीन झालं. आता तुम्ही चार्जिंग करू शकता. चार्जिंग करू काढू का ती सामान्य पलीकडे जातो आधी. नाही एकदम नाही लावायचं. तर आता हे पहिली वायर आणि पहिलं चार्जिंगचं हे चालू असतात. आता हे पहिलं कनेक्ट झालं आणि त्याच्यानंतर एक 5-6 सेकंदांनी म्हणा किंवा 1 मिनिटाने म्हणा दुसरं कनेक्ट करणार. तर अशा प्रकारचं आहे ते. आणि आता परत कार्ड लावायचं का असं ते तुम्ही ज्या टायमाला चार्जिंग कनेक्ट करताल त्या टायमाला शुद्ध कार्ड. ओके. चार्जिंगला कनेक्ट केल्यानंतर हे कार्डचं तुम्हाला म्हणजे स्कॅन करण्यासाठी दिसेल आणि मग स्कॅन करायचं. स्कॅन एक स्कॅन झालं की ब्ल्यू
लाईट येते आता आणि आता हे गाडीतला चार्जिंगला एसओसी दाखवून किती टक्के तुमचा नंतर चालू होईल. म्हणजे गाडीमध्ये किती पर्सेंटेज आहे ते दाखवणार ते पण आणि त्याच्यानंतर मग पुढे On कंटिन्यू होणार. होणार. आणि पुढेही असेच म्हणजे सगळीकडे आता सध्या तात्पुरतं महानगरपालिकेमध्ये आहे, पण नंतर हे तारकपूरमध्येच शिफ्ट होणार आहे चार्जिंगचा. तर आता एक चालू झालं, ऑन झालं. एक हां जे पहिला हिरो आहे ते चालू झालं ऑन हां. एसओसी यायचा आहे ओके. हा गाडीतला एसओसी आपला 23 आता हे पाहू शकता तुम्ही की इथं हे गाडीमधले पर्सेंटेज दाखवत आहे चार्जिंगचं आणि इथून पुढे चार्जिंग. आता हे ऑन झालं चार्जिंगमध्ये. तुम्हाला आवाज येत असेल हा. आता हे चार्जिंग सप्लाय होते गाडीमध्ये. आता थोड्या वेळाने लगेच आता दुसरं पण लावायचं असेल तर इथंच पुन्हा on झालं. किलो वॅटमध्ये आता हे दुसरी लावणार परत. हां, अगोदर आपण ए वाली लावलेली, आता बी वाली आपण लावणार. लावले. तर आता हे बी वाली पण कनेक्ट केलेली आहे आणि आता पुन्हा तिथं कार्ड दाखवायचं आणि कार्ड दाखवले की मग पहिले ए आलता आता बी. हां. तर आता इथं पाहू शकता तुम्ही की इथं बी वाला आलेले. पहिलं ए होता, आता बी आले. आता हे आता- स्कॅन करायचं आणि हां हे कार्ड येतं असं हे करतं तेचं दाखवतं स्कॅनिंग झालं. अशा करतोय की तुम्हाला समजलं असेल जे काही दाखवलं ते. आता हे सगळे ऑन झाल्यानंतर ए बी ज्या टायमिंगला ऑन होतं त्या टायमिंगला तुम्हाला इथं टायमिंग दिलेला जातो की हे एवढ्या वेळेत तुमची बस फुल चार्ज टायमिंग सुद्धा दाखवतात तिथं. म्हणजे किती वेळा तर ही पूर्ण अशी सिस्टीम आहे, म्हणजे टायमिंग तुमचं परफेक्ट टायमिंग दाखवणार की किती वेळ चार्जिंगला आहे किंवा तुमच्या गाडीमध्ये किती पर्सेंटेज आहे. सगळ्या गोष्टी याच्यामध्ये क्लिअर होणार. तर आपण एवढा प्रवास केला. आपलं नाव, तुमचं नाव सांगा ना. माझं नाव महादेव सुरवशी. महादेव सुरेशी आपले हे चालक होते आणि वाहक सैफन शेख. साहेब शेख. तर ह्यांच्याबरोबर आपण आज प्रवास केलेला आहे. भविष्यात बघू आपल्याला जर कधी संधी भेटली पुन्हा ह्या गाडीने प्रवास करायची तर पुन्हा सेवेसाठीच आहेत. तर नक्की पुन्हा ह्या गाडीने पुन्हा प्रवास करूया आपण. तर आता दोन्ही पण हां. पॉईंट चालू झाले आता. तर अशा प्रकारे सगळी माहिती तुम्हाला ह्या बसची एवढी डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती दिलेली आहे. त्यासाठी एक लाईक तर नक्की बनतो. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी अशा पुढच्या प्रवासामध्ये.